हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? छान असाल, मी पण छान आहे. आज अर्जंटमध्ये आम्ही गावाला चाललोय आणि गावाला चाललोय तर एवढं अर्जंटमध्ये चाललोय आम्ही गावाला, कारण की आमचं काही फिक्स वगैरे काहीच नव्हतं. मला घरून निघताना ब्लॉग बनवायला पण टाईम भेटला नाही सुरुवात करायला, म्हणून मी रविवारी त्यानंतर ब्लॉग सुरू करत आहे. बघा आमची ट्रेनची आम्ही वाट बघत आहोत. आमची ट्रेन यायची बाकी, माझी मिस्टर आणि माझा भाऊ आम्ही गावाला चाललोय. तर आम्ही गावाला चाललोय आणि तुम्हाला दाखवतेच मी. माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा. तर चला आता आम्ही गावाला चाललोय. आमची ट्रेन आल्यावर आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि वरती इकडं माझा भाऊ आहे. उतरलोय नांदुरा स्टेशन. इकडं नांदुरा स्टेशन आहे, बघू शकतो तुम्ही. आम्ही या ट्रेनमधून उतरलो आता सध्या. माझा भाऊ आता आम्ही चाललो झाडेगाव येथे. तिथं माझे आत्या राहतात, तर आम्ही त्यांच्या घरी जाऊ पहिला आणि तिथून जरा आंघोळ्या वगैरे फ्रेश होऊन मग लग्न घरी जाणार आहोत. तुम्हाला दाखवते मी. माझा ब्लॉग बघा तुम्ही. नांदुरा स्टेशन असं दिसते. आता मी झाडेगाव इथं आलो. आमचे देर आहेत, माझ्या आत्याचा मुलगा आम्हाला घ्यायला आली आहे. इथं या रिक्षातून उतरलो आम्ही. इथं बाजूलाच इकडं बुद्ध विहार आहे. तयारी वगैरे करून डायरेक्ट लग्नासाठी निघालेला आहो. ती बनवायला टाइम भेटला नाही आणि लगे एकदम अर्जंटमध्ये लवकरात लवकर आम्ही तयारी केल्या. बाय बाय. उभा इथं पण आम्हाला एक पण रिक्षा भेटा नाही. रिक्षाला बघू थांबतोय का म्हणून. तर बरं नशीब थांबलाय म्हणून ते बसतोय रिक्षामध्ये. रिक्षा भेटलाय. आता आम्ही थोडं कचोरी इथं आलोय आम्ही. ऑनलाईन केले कॅश देशाल का? 500 रुपये चाल. 200 रुपये 200 रुपये. आम्ही गावाला येऊन कोणाला ऑनलाईन करून 200 रुपये कॅश घेतो, कारण आमच्याकडं पैसे बंद आहे ना. पैसे आहेत, कॅश ऑनलाईन आहे. आलं की सगळ्यात पहिला आम्ही कचोरीच खातो. हे बघू शकता तुम्ही. खूपच गरम कचोरी आहे. हे बघा कशी आम्ही गरम गरम कचोरी खातो. इथं आता यांनी गरम काढली आणि आता आम्ही खातोय. गाव आहे ते, इथून पण आम्हाला खूप लांब आहे. बघू शकता तुम्ही, खूप आतमध्ये आहे. अजून आम्ही पोहोचलो नाही लग्नाच्या घरी. हॅलो गाईज, आज आम्ही रेगावमध्ये आलो. आज बघा रजिस्टरवाले आहेत, त्यांना घेऊन चाललेत मस्तपैकी रोडाना. आणि आमचे मी घेतले बघा. आणि हे आहे थैली नाही आहे. हे बघा माझ्या आत्या आहेत. आत्याचा मुलगा आहे. ते डब्बा काही कामाला नाही. स्टाईल वासर बघा आमचे रजिस्टर चालले मस्तपैकी. इकडे गेले चला लेके चलते. आलो बा आज आम्ही रेगावमध्ये. बघा आमच्या रजिस्टर चाललेत.
आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलो तर आता डान्सचा कार्यक्रम होणार आहे. तो घोडे वगैरे आहे. माझे मिस्टर आहेत हे बघा. आजू 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 बघत नाही ती इकडे, त्यांना आवाजच येईना. आता लग्नाचा कार्यक्रम म्हणजे इथं डान्स पहिला सगळं मिरवणूक निघणार गावातून याच्यातून, तर मग इकडं लग्न लागणार. लग्न लागलेलं आहे आणि सगळी पंगत इथं कशी बसतात तर तिकडं लग्न लागलंय. तिकडं बघा नरदेव नवरीन आहे आणि आता इकडं लग्न लागलंय. आता इकडे सगळेजण जेवायला बसलेत. इथं बाया बसलेत, तिकडं जेंट्स बसलेत. पत्तरवाडीमध्ये अजून काही आलं नाही. हे माझ्या आत्या आणि हे छोट्या आत्या. पंक्तीमध्ये अजून कोणी आता आम्ही जेवायला बसतोय. आली चपाती आली. चला आता सगळ्यांचं मन जेव्यामध्ये गुंतल्यासाठी आणि या गुंतलेला आहे त्याच्या नवऱ्यामध्ये. त्याच्या नवरा दिसून नाही राहिला. झाडेगाववाले बुवा दिसून नाही राहिले. ते झाडेगाववाले बुवाले इकडून शोधत आहेत, कुठं कुठं दिसतच. ज्यांना पण ते झाडेगाववाले बुवा दिसले लवकरात लवकर इकडे पाठवून द्या. ते बोलतात माझा नवरा जेवतो की नाही जेवत, त्यासाठी ते नुसतं तिकडंच बघून राहिले नवऱ्याला. हो ना, जेवण करायला. चला आता वांग्याची भाजी. बाय. माझ्या पतरवाईत फक्त चपाती आलेली आहे. भेटलेत ते सासरे बा सासूबाईले. लय शोधून शोधून ते बाहेर कुठं मागं उभे होते. हे बघू शकता तुम्ही. हे बघा ते चालू आहे की माझ्या बायकोला वांग्याची भाजी द्या म्हणून. हा टाका. आता दिसलेत ते सासरे बा. हे बघा इथं उभे आहेत. जेवत नाही का माझे मामा सरमचा. भूक लागली तर काय त्या बॉल भूक लागली भारी सीन चालू आहे. भारी सीन चालू आहे. आम्ही इथे जेवण करतो बा. उठून जातात जेवण करतो आम्ही. त्याच्यावर ताटावरून जातात. बघा आधी आले वांग्याची भाजी आली, चपाती आली, भात वरण बुंदी पण आहे. ब्लॉग इथंच संपलाय. आम्ही लग्नावरून पण आलो, लग्न पण झालंय. आता आम्ही मुंबईला जायसाठी निघालेलो आहोत. हे आमच्या सासूबाई जे आम्ही यांच्या घरी आलेलो होतो आणि आमचे लाडाचे सासरे बा सगळ्यात छोटे. आणि हा माझा भाऊ. हे माझ्या आत्यांचं घर म्हणजे तिकडं बांधणं चालू आहे त्यांचं नवीन घर. हे छोटंसं आहे, इथं राहतात ते. आणि हे पण आमच्या एक आत्याच. आणि तिथं आमचे माझ्या आत्याचे सासू सासरे तुम्हाला दाखवते मी. थांबा. हे त्यांचे सासरे बा जे माझ्या आत्यांचे आणि हे सासूबाई. इथं त्यांचं छोटंसं घर आहे. बाय बाय. आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि कसं वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय.